22 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे हजर असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोन इसम हे गांजा नावाचे अंमली पदार्थ घेऊन चारचाकी वाहनाने नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार आहे। अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहानिशा केली असता दोन इसम गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता स्वतःजवळ बाळगून चारचाकी वाहनाने नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार आहे। सदरची माहिती वरिष्ठांना देऊन गांजा रेड कामी राजपत्रित अधिकारी, नायब तहसीलदार, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजन मापारी, वजन काट्यासह व पोलीस स्टाफसह नांदगाव खंडेश्वर रोडने गेले असता ग्राम पळसखेड फाट्यासमोर खबरेप्रमाणे एक चारचाकी बोलेरो गाडी येताना दिसली। सोबतच्या पोलीस स्टाफच्या मदतीने गाडी चालकास थांबविण्याचा इशारा केल्याने चालकाने सदरचे वाहन थांबवून वाहनातील इसमांना विचारपूस केली असता चालक नामे यश लाहे व 21 वर्ष, राहणार पिंपळगाव बैनाई, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती व बाजूच्या सीटवर बसलेला इसम नामे फिरोज सय्यद अनवर सय्यद वय 36 वर्ष, राहणार G216 सँड ब्रिक शॉप, प्रकाशनगर, न्यू आगरी पाडा, अलियावर, जंग मार्ग, ईस्ट मुंबई असे सांगितले। त्याचे बोलेरो गाडी क्रमांक OR 10H 6256 ची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध अंमली पदार्थ गांजा वजन 111 किलो 600 ग्रॅम, अंदाजे किंमत 25,66,800 रुपये मिळून आला। नमूद आरोपीच्या ताब्यातून बोलेरो गाडी क्रमांक OR 10H 6256 अंदाजे किंमत 10,50,000 रुपये, एक ऍपल मोबाईल अंदाजे किंमत 1 लाख रुपये, एक रेडमी मोबाईल अंदाजे किंमत 9,000 रुपये, एक टॅब अंदाजे किंमत 10,000 रुपये व नगदी 6,600 रुपये असा एकूण 37,42,400 रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध कलम 8C 20B 29 NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, चांदूर रेल्वे।